2 दिवस बाळासाहेबांच्या मृतदेहाचा छळ झाल्याचं रामदास कदम यांनी म्हटलेलं होतं. मृत्यूनंतर बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केले. बाळासाहेबांवर उपचार केले त्याच डॉक्टरनं सांगितलं असंही रामदास कदम म्हणतायत. उद्धव ठाकरे कपटी माणूस आहे. उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा. उद्धव नेमके कसे आहेत हे हळूहळू महाराष्ट्राला आता समजेल. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी माझं वक्तव्य बदलणार नाही असं सुद्धा रामदास कदम म्हणतायत. शरद पवारांना सुद्धा त्यावेळेला मातोश्रीवर जाऊ दिलं गेलं नव्हतं. उद्धव ठाकरेंनी स्वतः बाळासाहेबांच्या निधनाची बातमी का जाहीर केली नाही असा सवाल सुद्धा रामदास कदम यांनी उपस्थित केला. अनावधानाने बोलून गेलो मी. ती चूक नाही, ते वास्तव आहे. ते वास्तव आहे. एक घडलं आहे. त्यांनी तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही. त्याचं कारण उद्धवजींनी द्यावं ना. मला नाही देऊ शकणार. महाराष्ट्राला द्यावं. नाही देऊ शकणार. जे बोललोय ते वास्तव आहे. हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी. तुमचा मुलगा आहे ना, तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांचे हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही. आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं ते महाराष्ट्राला कळू देत. मी नाही बोलणार. ते हळूहळू देईल. ते वास्तव आहे सगळं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.